मांस चर्महाड देवा अवघेची गोड जे जे हरिरंगी रंगले काही जय वाणावेले वेद भाय शंकासूर माझा बोलू नका त्याचे वाकवी कलेवर जे जे हरिरंगी रंगले काही तुझे वाया गेले तुका म्हणे ऐसा बराडिया भक्ती रसा जे जे हरिरंगी रंगले काही तुझे वाया गेले पांडुरंगा दुसरे चरणासुताच्या त्यांच्या विस्तार बाबा सद्गुरुदास तुकार काय माझी वाणी मानेल संतांसी रंधूचित्ताचे अभ्या क्षीण झाला मजया संसार संभ्रमी शीतळया नामे धाधिकाया देवाट गोमती वैकुंठासी जाता राम कृष्ण कथा ध्वजा सेवकागी सेवक धारो तो मजा लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवाया वरी नकरावे मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या देव म्हणे नामया पाये करतोनी तुझ मी शरण आलो आता केजराजा हेच विरवणी मस्तक चरणी देवी तसे लरिवाना विठोबाचा राज दयाचे चरणात देवा माझ्या सोपान देवा मांस चर्महाड देवा अवघेचे गोड जे जे हरिरंगी रंगले काही सेवे करता निवडलेला अभंग वैराग्यराज रसिक देहू निवासी वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे श्रीमंत साधू महाराजांचा अभंग सेवे करता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भक्तीचं महत्व विशद करत असताना
भक्ती या एका विषयासाठी परमात्मा किती आशाभूत आहे विषय प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात. जर भक्ती वर्ग भक्ताच्या हातामध्ये असेल आणि त्या योग्यतेची भक्ती जर भक्ताने आपल्या जीवनामध्ये केली तर परिणामतः काय असेल महाराज सांगतायत, त्या भक्ताच्या जीवनामध्ये काहीच वाया जात नाही. काहीच वाया जात नाही म्हणजे नेमकं काय काय देव करतो. तो पहिला शब्द जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, त्याचं मांसही गोड होतं, त्याचं चर्मही गोड होतं आणि त्याचं हाडही गोड होतं. मांस चर्म हाड देवा आवघेची गोड, जे जे हरिरंग निरंगले काही नवचे वाया गेले. त्यांचं काही शिल्लक राहत नाही. सर्वस्वी त्यांचा अंगीकार कोण करत असेल तर परमात्मा. कुणाचा? जे जे हरिरंगी रंगले, त्यांनी स्वतःला भक्तीमध्ये रंगवून घेतलं त्यांचं. परिणामतः विरोधाभासी जरी भक्ती घडली तरी, अपराधात्मक भक्ती घडली तरी त्याचा परिणाम. खाली बसून घ्या, बोलायचं असेल. शंकासुराने वेद खाल्ले, वेद खाल्लेल्याचा परिणाम खाल्ले नाम करतात. त्याने वेद लपवण्याचा घोर अपराध केला. पण वेदासारखी वस्तू लपवली म्हणून त्याने परमात्म्याकडे गयावया केली तर त्या भक्तीचा परिणाम झाला. वेद काय शंकासूर, परमात्म्याने अविरत आपल्या हातामध्ये त्याचं कलेवर वागवावं, त्याचे वागवी कलेवर. काय परिणाम असेल ना? जे जे हरिरंगी रंगले काही नवचे वाया गेले. इतका परमात्मा भक्तीसाठी तुकोबारायांचं म्हणणं आहे. बराडी आहे तुका म्हणे ऐसा बराडिया भक्ती रसा. बराडी शब्दाचा अर्थ होतो आशाळभूत आहे. कशासाठी आशाळभूत असेल तर भक्ती रसा, भक्तीसाठी परमात्मा आशाळभूत आहे. किती आशाळभूत आहे? जे जे हरिरंगी रंगले काही नवचे वाया गेले. विठ्ठल अभंगाचा भाव प्रतिपादित केला. सेवा का हे किम निमित्ताने आहे, सेवेचं प्रयोजन काय आपल्या प्रत्येकाला ज्ञात आहे. दरवर्षी प्रमाणे होत असणार आपला हा अखंड नामयज्ञ सप्ताह मौजे निळून यावी आणि त्यातील आजच्या दिवसाची सेवा म्हणजे परमस्नेही असणारे अमोलजी बनकर आणि सप्ताहाचे आयोजक नियोजक संयोजक सर्व आपण मंडळी असतात यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आहेत. परमात्मा नामदेव आहे जगद्गुरु तुकोबाराय ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न विठ्ठल करतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगताय भक्ती हे हातामध्ये असेल. कलियुगामध्ये भगवंत प्राप्त करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भक्ती. अन्यत्र कुठल्याही मार्गाने आता भगवान परमात्मा प्राप्त होईल इतक्या सोप्या त्या वाटाही नाही. आणि तेवढं साधन करण्याची माणसामध्ये आता सामर्थ्यही राहिलं. कलियुगातल्या मानवाकडे तेवढं सामर्थ्य राहिलं नाही. अवघड एखादं साह्य सांगावं भगवत प्राप्तीचं तुकोबारायांचं म्हणणं आहे अवघड कोणी न करी सांगता. आता अवघडच जाण्याची कोणाची इच्छा नाही. सगळ्यांचा सोपा मार्ग पाहिजे. भगवत प्राप्तीचा सोपा मार्ग पाहिजे. सहजरित्या परमात्मा प्राप्त झाला पाहिजे. कलियुगामध्ये जर परमात्मा सहजरित्या प्राप्त करायचा असेल तर परिणामतः महाराज सांगतायत कलियुगामध्ये एकच मार्ग आहे आणि तो मार्ग काय असेल तो भक्ती आहे. भक्तीच्याच मार्गातून परमात्मा प्राप्त होऊ शकतो. अन्य वाटाने परमात्मा आता सांप्रत कलियुगामध्ये प्राप्त करू शकतो. परमात्मा प्राप्तीच्या काही वाटा भागवताने आपल्याला सांगितलं. भागवत सांगून जाते युगा परत्वे भगवान परमात्म्याची प्राप्ती होत होती. त्या प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीची साधनं निर्निराळी होती. काय साधन होती? कृतयत्यायते विष्णू त्रेतायाम यजतोमकैः द्वापारे परिचर्याणां कलौ होतात हरि कीर्तना. महाराज सांगतात कृतयुगामध्ये साधना होती ध्यान करावं. त्रेतायुगामध्ये साधना होती यज्ञ करावा. द्वापार युगामध्ये साधना होती पूजा करावी. आणि सांप्रत कलियुगातली साधना आहे हरि कीर्तन करावं, नामाचं चिंतन करावं. त्या योगे परमात्मा प्राप्त. आता कृतयुगातली वाट जर आता करायची म्हटलं तर कृतयुगातलं साधन काय होतं? ध्यान धारणा करावी.
ध्यानाच्या माध्यमातून परमात्मा आपलासा करावा. ध्यान धारणा करत असताना त्याचा नियम अगदी सापेक्ष सांगायचा झाला तर त्याची सुरुवातीचीच पायरी असते 12 तास एका आसनावर बसावं लागतं. 12 तास एका आसनावर बसल्यानंतर ते आसन सिद्ध होतं. आसन सिद्ध झाल्यानंतर मग भगवत प्राप्तीचा प्रवास तिथपासून पुढे चालतो. कीर्तन असतं किती तास? 2 तास. 2 तास जर कीर्तन ऐकायला बसलो तर त्या आसनावर आपल्याला बसणं होतं. 2 तासात 12 वेळा आपली मांडी मोडली. 12 वेळा आपण मांडी खालीवर करतो. जर 2 तास आपण एका आसनावर बसत नसू 12 तास एका आसनावर बसणार कधी? ते सिद्ध होणार कधी? परमात्मा प्राप्त होणार कधी? त्याही पेक्षा जरा शास्त्र सांगायचं तर कृतयुगातला प्राण हा हस्तीमय होता. कृतयुगातला प्राण हा हस्तीमध्ये असल्यामुळे अन्न पाण्याशिवाय माणूस जगत होता. दीर्घकाळ अन्न पाणी नसलं तरी त्यावेळी जगण्याचं सामर्थ्य होतं. कारण हस्ती म्हणजे सामान्य काम नाही. हस्तीमय प्राण होता तेव्हा सगळ्यात जास्त आयुष्य मर्यादा होती ती कृतयुगाची. आजही माणसाला जायल्यानंतर खाली काय शिल्लक राहतं? सगळ्या गोष्टी जळतात पण हाडं जळतात का? चावडायला गेल्यानंतर आपल्याला पहिली वस्तू सापडते हाडं सापडतात. हाडं ही सहज नष्ट होणारी वस्तू नाही. कृतयुगाचा प्राण हस्तीमय होता त्यामुळे त्यावेळेची आयुष्य मर्यादा तेवढी होती. कठोर साधना करण्याचं सामर्थ्य त्यावेळी मानवाकडे होतं. आता ती गोष्ट कलियुगात करायची म्हणलं तर शक्य नाही. कारण कलियुगातला प्राण हा अन्नमय कोशात आहे. बिना अन्न पाण्याचा माणूस फार फार तर 3 दिवस जगू शकतो. त्यापेक्षा जास्त काळ जगू शकत नाही. महाराज सांगतायत कृतयुगातलं साधन कलियुगामध्ये चालत. त्रेतायुगामध्ये साधन काय? त्रेतायुगाचं साधन त्रेतायाम यजतो मकणी यज्ञ करावा आणि यज्ञाच्या माध्यमातून परमात्मा आपलासा करावा. आता यज्ञ कुणी केला काय केला वगैरे तो भाग सांगत नाही. फक्त नाव समजून जातो. वेळ काही एवढा माझ्याकडे नाही. यज्ञ केला दशरथ राजाने. ब्रह्महत्या त्याच्या हातून झाली. परिणाम झाला देशी ब्रह्महत्या घडे दये देशी पर्जन्य घडे शुक्रे धरे दे पाणी आडे युद्धात निघाला. तिथं जाऊन बृहस्पतींबरोबर चर्चा शुक्राचार्यांना पराभव या सगळ्या गोष्टी घडल्या. कोण राजा तुला काय पाहिजे बृहस्पतींनी विचारलं. त्यावेळी राजा म्हणला अयोध्येसारखं संपन्न राज्य कौशल्य सुमित्रा कैकेयी यांसारख्या 3 राणे सगळी संपन्नता आहे. फक्त मला एकच दुःख आहे. ते दुःख कुठलं असेल तर मला पुत्राची प्राप्ती नाही. पुत्राची प्राप्ती नाही ते माझं दुःख आहे. पुत्रहीनस्य मे राजन सर्व दुःख आहे कल्पते. सर्व दुःखाचं कारण पुत्राची हिनस्यता आहे. बृहस्पतींनी सांगितलं यज्ञ कर. यज्ञाच्या माध्यमातून तुला प्राप्त होईल. यज्ञाचा नियम असा आहे हत्तीच्या सोंडेतून संत 10 रुपयाची कशात पडावी लागते? यज्ञाच्या कुंडात पडावी लागते तर तो यज्ञ सफल होतो. आता कलियुगाची अवस्था पाहायला गेलो तर जेवायला बसलं तर माणूस एक चमचा तूप खाणं माणसाला मुश्किल आहे. पंगत बसली तर पहिल्या माणसाजवळ बुडवायचं आणि तो शेवटपर्यंत झटकत चालायचं. एवढं मुबलक प्रमाणात तूप राहिलं नाही. एवढं तूप द्यायचं कधी? तो यज्ञ सफल व्हायचा कधी? देव प्राप्त व्हायचा कधी? पण यज्ञाचं साधन आता करणं शक्य. त्यावेळी यज्ञ कशाने प्रज्वलित होत होते? यज्ञ प्रज्वलित करायचं म्हटलं तर मंत्राग्नीद्वारे यज्ञ प्रज्वलित होत होते. नुसत्या मंत्राद्वारे यज्ञ काय व्हायचे? प्रज्वलित व्हायचे. मग आता मंत्र बदलले का? अक्षर बदलली का? मंत्राचे अक्षर तीच आहे. मंत्राचे अक्षर तीच असताना ते साफल्य का होत नाही? किती उच्चार केला तरी आता मंत्राद्वारे यज्ञ प्रज्वलित होत. अक्षर तीच आहेत. सगळ्या गोष्टी त्या प्रज्वलित होत नाही. त्या पाठीमागचं कारण तेवढी सुचिरभूतता आता म्हणणाऱ्याच्या ठिकाणी राहिली. एवढी सुचिरभूतता जेवढी मंत्र उच्चारण्यासाठी वाचनामध्ये सामर्थ्य लागतं ते सामर्थ्य आता राहिलं नाही. या जीवा सगळं 10व्यावरचं मूळ मिटून गेलं. 10व्यावरचं अन्न शुद्ध नसतं असं माझं म्हणणं नाही. ते शुद्ध असेल पण ते पवित्र अन्न होऊ शकत. त्याला पावित्र म्हणता येत नाही. त्यामध्ये पावित्र असेलच असं शाश्वतीने सांगता येणार नाही. त्यामुळे ते मंत्र तेच असते तरी आता प्रज्वलित होणं शक्य. मग ते मंत्र उच्चारायचे कधी? यज्ञ प्रज्वलित व्हायचा कधी? देव प्राप्त करून आयुष्य निघून जायचं. कारण माणसाच्या हातात आयुष्य किती आहे? आयुष्य मानवी देव काय गणना केली तर महाराज म्हणजे त्याचं निम्म झोपण्यात जाते. मोजलेल्या 50 या सगळ्या गोष्टी. बरं चला कृतयुगातलं साधन नाही.
द्वापार युगातलं साधन हे कलियुगामध्ये चालत नाही, त्रेता युगातलं साधन चालत नाही. द्वापारातलं साधन काय आहे? द्वापारे परिचर्या, पूजा करावी, पूजेच्या माध्यमातून परमात्मा आपला सगळा. आता पूजेचा नियम तरी कलियुगातला माणूस कळू शकतो का? पूजेच्या नियमाबद्दल विचार करायचा झाला तर समजा 8 दिवस तुम्ही पूजा केली, आपण शेतकरी बोलतोय, 8 दिवस पूजा केली, 9व्या दिवशी जर पूजेच्या टायमिंगला शेतातली पाळी असेल तर मग पूजा होईल का? शेतात जाऊ, पूजा शेतातून आल्यानंतर करू का? पाण्याचा तुटवडा आहे. महाराजांचं सांगणं या सगळ्या गोष्टी असं होणं शक्य नाही. सांप्रत कलियुगातला माणसं ही साधनं करू शकत नाही. वर्षाकाठी एखादी पूजा आपण करतो आणि त्या पूजेच्या माध्यमातून देव आपल्याला करण्याचा प्रयत्न करतो. कुठली पूजा? आपण सत्यनारायण करतो. तर सत्यनारायण करत असताना आपण येतो काय? सत्यनारायणाच्या पूजेमध्ये आपण करतो काय? नासकी पानं, सडकी केळं, कोरा लागलेलं मृत्युंड, बेळा पडलेली सुपारी, कवच खोबरं. दुकानदाराकडून आणत असताना आपली भूमिका आहे, चांगलं दिलं तर आपण म्हणतो नको ते कोणाला द्यायचे, काकांना द्यायचे. अशा वस्तू परमात्म्याला अर्पण करतो. मागतो काय देवाकडून आपण? ज्यावेळी काका संकल्पासाठी पळी भरून हातामध्ये देतात त्यावेळी सत्यनारायणचा संकल्प किती व्यापक आहे. द्विपदम, चतुष्पदम, सहितानाम, क्षेम, स्थैर्य, आयुः, आरोग्य, ऐश्वर्य, प्राप्त्यर्थम, इच्छित सकल मनोरथ सिद्ध्यर्थम एवढा सोपा आहे देव. द्विपदासहित चतुष्पदामध्ये 2 पायासहित 4 पायाचं कल्याण बघ. त्याबरोबर ऐश्वर्य पाहिजे, आरोग्य पाहिजे, संपन्नता पाहिजे, एवढं सोपं आहे देव देणार. अखंड देवाजवळ वास्तव्य करणाऱ्यांना त्याचा अंत कळला नाही. वेद नीती म्हणती त्याला शास्त्राने हात टेकिला, त्यांना त्याची व्यापकता कळली नाही. अशा वस्तू देऊन महाराज सांगतात प्राप्ती होईल. आता ती प्राप्ती होणं शक्य नाही म्हटले. कुठल्याही युगातलं साधन चालणार नाही. कृतयुगातलं साधन नाही, वेदातलं साधन नाही, द्वापारातलं नाही. मग भगवान परमात्मा प्राप्त होण्यासाठी कलियुगातलं सोपं साधन कुठलं असेल? महाराज म्हणजे या सगळ्या वाटाचा बंद झाला. यांच्यातली एकही वाटाच्या भगवत प्राप्तीसाठी चालत नाही. Thank you.
अवघ्या वाटा झाल्याशीन गलीन घडेची साधन उचित विधिविधान गळीन घडे सर्वथा. महाराज सोपी वाटली असेल तर भक्तिपंत बहु सोपा. अत्यंतिक सोपं साधन आहे महाराजांच्या सामने. भक्तिपंत बहु सोपा. त्या सोप्या साधनाने परमात्म्यापर्यंत जाता येतं. आपल्याला प्रमाणापर्यंत यायचे बाबांच्या भक्ती प्रेमावी ज्ञान नको देवा. फक्त तिथपर्यंत आणून सोड तुम्ही माझ्या मार्गाने. बरोबर. भक्ती अत्यंतिक सोपं साधन आहे असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. भक्ती या एका मार्गातून तुम्ही परमात्म्यापर्यंत जाऊ शकता. परमात्मा तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. सांप्रत कलियुगामध्ये विचार करत असताना ज्ञानोबारायांचं म्हणणे भक्ती करणारे काय थोडे आहेत का? भक्ती करणाऱ्यांचा विचार केला तर ज्ञानोबराय सांगतात असतेच्या महापुरी देवताती कोटीवरी तरी प्राप्तीच्या अपैदती विकायला नाही. असतेच्या महापुरामध्ये परमात्मा प्राप्त व्हावा म्हणून कोटी जणांनी प्रवेश चालू केला. प्राप्त किती जणांना झाला देव? हेच साधन हातात घेतले. ते पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन निघाले भक्तिपंडित. भक्तीच्याच वाटेने निघाले. मग ते कोण आहेत? फार व्यापक आहे. अर्थ आहेत, अर्थार्थ आहेत, जिज्ञासू आहेत आणि ज्ञानी आहेत. त्यामध्ये विषयी आहेत, पामर आहेत, उपभक्त सगळे. ते कोटीवरी निघाले. परमात्मा प्राप्त झाला पुन्हा. अर्थ अर्थार्थी आणि जिज्ञासूचा विचार करायचा झाला तर महाराज सांगतायत अर्थ अर्थार्थी आणि जिज्ञासू भक्त ते बुडून गेले. तीन भक्तांचा विचार एका ओवीमध्ये मांडला ज्ञानोबारांनी. एका मोक्षाला गावयाचे अशा, एका कर्मभायांचा भरवसा, एक विधी निषेधाच्या वाटा गर्वेची गाळले. जिज्ञासू भक्त देव आहे का नाही, आहे तर मग जाणवत का नाही, या सगळ्या बाबीमध्ये जिज्ञासू. मुमुक्षु त्याच्या वाटेने एक मोक्ष लागण्यामध्ये गुंतून गेला, एक कर्मामध्ये गुंतून गेला. महाराज सांगतायत हे सगळे गुंतले. कोण योग प्राप्ती करायला गेला, कोण कर्माने प्राप्ती करायला गेला, कोण ज्याच्या त्याच्या मनाने प्रवास केलेले कुठं थांबले. म्हणून मार्गे गेला येथे चिमुकला हरी पाठीस रामला धन्य. आपल्या मनाने परमार्थ करायला गेलेले सगळे इथून गुंतून गेले. प्राप्ती झाली कुणाला? योगाच्या मार्गाने जाणारे ज्ञानोबाराय सांगतात जर कुणी योगाने निघालं, योगाच्या माध्यमातून परमात्मा प्राप्त व्हावा अशी जर कुणाची भूमिका असेल, ज्ञानोबाराय सांगतात योगाची वाट अत्यंत दुष्कर आहे. किती दुष्कर आहे ते मृत्यू येती गडद जैसे पीक डोंगर नाही. या मुखाने डोंगर घेण्याचा प्रयत्न केला तर मुख आहे का भेद. योगाच्या वाटा जे निघाले हाच अतिशय वाटा भागा आला. बोलका मनुष्य मुखामध्ये एकही जात नाही. दृष्टांत देतात त्याने तो तुमच्या द्वारामध्ये आला, 8 दिवस काही खाल्लं नाही, भूक लागली, खायला काहीतरी द्या. तुम्ही त्या बोलक्यावर उपकार करावे, त्याला खायला द्यावे. मुलीमध्ये काय द्यावे? चणे. चणे सामान्य नाही म्हणजे लोखंडाचे चणे द्यायचे. आता लोखंडाचे चणे बोलक्या माणसाला दिल्यानंतर पोट भरणे की मरणे, त्याचं पोट भरेल का तो मरेल? ज्ञानोबाराय सांगतात बोलका म्हणजे कोणी संसारिक जीव हा बोलका आहे. आणि योगाची वाट म्हणजे लोखंडाचे चणे. ते लोखंडाचे चणे जसं बोचऱ्या माणसाला खाणं कठीण आहे, तसं योगाच्या माध्यमातून प्राप्ती होणं. योगयाग विधी हे
वायाची उपाधी धर्म कर्माने कर्म अत्यंत सूक्ष्म वाक्य कर्माचा कुठलेही विषय करत असताना पहिले येतं आचमन कर्मकांडाचा कुठलाही विषय करत असताना पहिलं केशवाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः असं त्याला आचमन म्हणतात. म्हणजे आचमन करत असताना त्या आचमनाला पाणी किती घ्यावं कर्माची सूक्ष्मता एवढी आचमन करत असताना उडदाचा दाणा भिजेल इतकंच पाणी लागतं. त्यापेक्षा जास्त झालं तरी कर्माचा दोष आहे कमी झालं तरी कर्माचा. ही सूक्ष्मता कशाची कर्म मार्गाची योग मार्ग दुष्टर आहे कर्म मार्ग सूक्ष्म आहे म्हणून तो बोलाय म्हणजे आम्ही दोन्ही वाटा सोडून देऊ. आम्हाला योगाची वाट नको आणि कर्माची वाट नको. मोडली सूक्ष्म येला राज्यभार चालायचा तो बघायला सांगतात. सूक्ष्म ही मोडल्या आणि दुस्तर ही मोडल्या. मग काय केलं तुम्ही एक गावे आम्ही विठोबाचे नाम अधिका फेका म्हणयात अन्यत्र वाटाने आम्ही गेलोच नाही. एकच वाट आमची येते म्हणजे बुद्धीची वाटे नामचिंतनाची वाटे. तत्कालीन सिद्धांनी लोकांना प्रश्न केला म्हणजे महाराज बाकीच्या वाटेने काय परमात्मा भेटणार नाही का. प्रत्येक वेळी तुम्ही कीर्तनात सांगता नामचिंतन करा भक्ती करा नामचिंतन करा भक्ती करा. बाकीच्या वाटा तुकोबाला म्हणजे बाकीच्या वाटा आहेत. मी नाही असं म्हणत नाही म्हटले बाकीच्या सगळ्या वाटा आहेत पण बाकीच्या वाटेने जाणे इतकं सामर्थ्य आता कलियुगातल्या मानवाकडे राहिलं नाही. कलियुगातला मानव ते इतक्या साधना करून परमात्म्याची प्राप्ती करायची झालं तर कोणी ते सायास करणार नाही. ते सायासाची आवश्यकता किंबहुना आताच्या माणसाला वाटणार. त्यांनी प्रश्न केला तुमचं म्हणणं तुकोबाला म्हणजे बाकीच्या वाटेने गेलेला वाया गेलेला दिसेल. योग करणारा भ्रष्ट होऊ शकतो. कर्म भ्रष्ट आहे योग भ्रष्ट आहे सगळ्या वाटा भ्रष्ट होऊ शकतात. म्हणजे नाम ते नामाचं चिंतन आजामेळासारख्या पातक्याने केलं तरी त्याचा उद्धारच आहे. गणिकेसारख्या वेश्येने केलं तरी तिचा उद्धारच आहे. नाम घेणारा कधीच वाया जात नाही. म्हणून नामाच्या मार्गाने प्राप्ती करणारा एक साधक वाया गेला असं दाखव. नाम घेता माझ्या मागे
ऐसा कोणी ऐकला सांगावी तो तुम्हासे संत महंत सिद्धर्षी त्याचा काही असेल म्हणजे निवडून द्या म्हणजे एखादं नामी तरीला नाही कोण ऐसा द्यावा निवडून सलगीच्या उत्तरा क्षमा करा म्हणजे तुम्ही सिद्ध आहे सगळे तरी तुम्हाला विचारतो म्हणजे एखादाही वाया गेलेला दिसणार योगा सुख दे प्रेमाविन नाही समाधान. भक्तीमध्ये काय असलं पाहिजे? त्या भक्तीमध्ये प्रेम पाहिजे आणि प्रेमयुक्त भक्ती ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केली, प्रेमयुक्त भक्ती ज्यांना परिणामतः महाराज सांगतायत ज्यांनी भक्ती केली ती प्रेमयुक्त भक्ती कधीही जीवनामध्ये वाईट केली नाही. ज्यांच्या अंतःकरणामध्ये परमप्रेमास्पदा भाव उत्पन्न झाला, त्या परमप्रेमास्पदा भावाचं लक्षण सांगत असताना महाराज सांगतात परमात्म्याने त्या परमप्रेमास्पदा
अमृताला सर्वांगाने गोड केलं, त्याचं काहीच वाया गेलं नाही. नाम काय काय वाया गेलं नाही. तर महाराज म्हणजे मांस चर्म हाड देवा अवघेची गोड. परमात्म्याने त्यांचं मांसही गोड केलं, चर्मही गोड केलं आणि हाडही गोड केलं. पहिल्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं मांस चर्म हाड देवा अवघेची. कमी करावा आवाज. मांस चर्म हाड देवा व घ्यायची गोड. परमात्म्याने ते आपलं करून घेतलं. आता पहिला प्रश्न उडतो, मांस कुणाचं गोड केलं, चर्म कुणाचं गोड केलं, आणि तिसरा मुद्दा आहे हाड कुणाचं गोड केलं. परमात्म्याने मांस कुणाचं गोड केलं असेल तर नाव सांगून जातो तुम्हाला. शिबी राजा झाला. शिबी, त्या शिबी राजाने शिकारी ससाण्याच्या बदल्यामध्ये आपल्या मांडीचं मांस कापलं आणि बहीण ससाण्याला सशाच्या बदल्यामध्ये काय केलं असेल तर आपल्या मांडीचं मांस काढून त्या शिबी राजाने ते जुळवलं. चकोकाराय त्यांचं वर्णन करतात. शिबी उदार चक्रवर्ती दयाळू कृपाळू होती, उडविले अंती पुढे मांस दयाचे. त्या शिबी राजाचं मांस परमात्म्याने गोड केलं. दुसरं मांस कुणाचं गोड केलं असेल, दोन उदाहरणं प्रत्येकाने सांगून पुढे जातो. दुसरं मांस गोड झालं भगवान शंकराने पार्वती मातेने निर्माण केलेल्या पुत्राचं शिरच्छेदन केलं. त्रिशूळ टाकला आणि गणपतीचं काय उडवलं, मस्तक उडवलं. मस्तक उडवल्यानंतर आता ते पुनर्जीवित करायचं. पुनर्जीवित करत असताना त्यावेळी भगवंताने आज्ञा दिली त्याच्या कानाला, अभिमुक्त क्षेत्र म्हणजे काशीमध्ये जावा आणि उत्तराभिमुख बसलेला जो कोणी प्राणी असेल त्याचं शिरच्छेदन करा. ते मस्तक कापल्यानंतर संजीवनी मंत्राच्या प्रयोगाद्वारे आपण हे बालक पुन्हा काय करू, जिवंत करू. अभिमुक्त क्षेत्र म्हणजे काशीमध्ये सगळे गण फिरले. उत्तराभिमुख त्यांना एकच प्राणी दिसला. तो कोण होता, हत्तीचं मस्तक, गजाचं मस्तक छटायचे. ते मस्तक छटत असताना त्या गजेंद्राने प्रश्न केला, माझं नुसतं मस्तकच काम येतंय म्हणजे बाकीच्या अवयवांचं काय, माझ्या बाकीच्या शरीराचं काय होणार, त्याची गती काय. त्यावेळी परमात्म्याने त्याला दिलेला आशीर्वाद आहे, तुझ्या शरीराची गती मी स्वतः सांगतो. तुझं मस्तक माझ्या मुलाला जोडलं जाईल. गजेंद्र मोक्षाच्या वेळी ज्यावेळी गरुड महाराज भूमीवर उतरतील, भागवतामध्ये आलेला भाव आहे, नक्र ज्यावेळी गजेंद्राचा पाय धरेल आणि गजेंद्र तुमचा धावा करतील, त्या धाव्याच्या वेळी त्याला मोक्ष देण्यासाठी गरुड महाराज भूमीवर येतील. मोक्ष देत असताना गरुड महाराज भूमीवर उतरल्यानंतर तुझ्या मांसाचं यथेच्छ भक्षण करतील. तुझं मांस गोड होईल. त्या गजेंद्राचं मांस गोड झालं. पहिलं मांस गोड केलं शिबिराजाचं, दुसरं मांस गोड केलं त्या गजेंद्राचं. राहिला विषय चर्माचा. चर्म कुणाचं गोड केलं असेल तर चर्म गोड झालं महाराज कैलासामध्ये वास्तव्य करत असताना नारदांचं जाणं कैलासामध्ये झालं. आणि जिथं जिथं नारद जातात तिथं काय होतं, नामदेव राय त्याचं वर्णन करतात. चौतोंड्याचा चालकणारे खेड्या माझी अगारे गंगा गौरी दोघी भांडवी संभ्याचे धाडी देवनारे. संभ्या म्हणजे महादेव गंगा गौरी मध्ये वाद लावला. गंगेला म्हणजे गंगा माता. तुम्ही मस्तकावर मस्तक करताय म्हणजे मांडीवर कुठं तुम्हाला जागा, मांडीवर तर कोणी गौरी आहे म्हणजे गिरीशा पार्वती माता मांडीवर. पार्वती मातेला जाऊन म्हटले आई साहेब इथं आल्यानंतर मात्र मांडीवर बसवतात, पण बाहेर कुठं तुम्हाला चान्स आहे. बाहेर फिरायला जात असताना सगळीकडे जटाजूट गंगा, जटेमध्ये कोणी गंगा आहे, सगळ्या दर्शनी कोण दिसते, गंगा आहे. सगळ्याच म्हणणं यांची पत्नी कोण आहे, तुमचा काय सन्मान राहिला. म्हणजे आता असं सांगितल्यानंतर गंगा गौरी दोघी भांडवी, दोघी मध्ये भांडण लागलं जागेवरून. परमात्म्याने दोघींचा त्याग केला. कैलास सोडलं, वास कुठे केला, कैलास सोडल्यानंतर भगवंताने वास केला. नाव आहे का, महास्मशान, अविमुक्त क्षेत्र, काशी, वाराणसी अशा नावाने जे क्षेत्र प्रसिद्ध आहे त्या काशीला म्हणतात पहिलं अविमुक्त क्षेत्र, दुसरं येते महास्मशान, तिसरं येते आनंदवन, चौथी आहे तिचं नाव वाराणसी आणि पाचवं नाव त्याचं काय काशी. या 5 नावाने जे प्रचलित आहे ते क्षेत्र, त्या अविमुक्त क्षेत्रामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर पहिली काय केली असेल तर गंगेचं स्नान केलं. गंगेचं स्नान केल्यानंतर पहिला विधी काय असेल, माळकरी असू द्या नाही तर शैव असू द्या, आंघोळ केल्याबरोबर पहिलं कृत्य काय करावं,
चहा नाही, चहा आता आलाय. पहिलं कृत्य चहा नाही. माळकरी असो, शैव असो अथवा वैष्णव, पहिलं कर्म काय करायचं? आंघोळ झाल्याबरोबर पहिलं कर्म आहे संध्या करावी, म्हणजे कपाळाला गंध लावावा. काय करावा? कपाळाला गंध लावावा. कुणाचा? स्वतःचा, दुसऱ्याचा नाही. अशा विचारानंतर हे सगळे मिळतात. महाराजांनी पूजेची पेटी काढली आणि गंध उघडला. चार आले. बघू कशाला तुला स्वतःची गंध पण बरोबर ठेवता येत नसेल तर तुझा वारी करून काय उपयोग? शास्त्र सांगून जातो तुम्हाला गंध कधी दुसऱ्याचा लावायचा नाही. मस्त गंध हा त्याचा भोग आहे. त्याच्या घरातील सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू त्याच्या बरोबर असलेला हा त्याचा भोग आहे. शास्त्राद्वारे दुसऱ्याचा भोग आपण घेणं एकदा उचित नाही. गंध हा स्वतःचा असावा. नसेल गंध तुमच्याकडे, कधी पाहुण्याकडे मुक्कामाची वेळ आली, कपाळाला गंध नाही, गंध नसेल तर त्याच्या दारातल्या तुळशीला तांब्यावर पाणी घालावं. चिमूटभर तुळशीतली माती हातावर घालावी, ती कपाळाला लावावी. ती गंध म्हणून चालते. दुसऱ्याचा गंध कधी कपाळाला लावण्याच्या पाठीमागे शास्त्र. अजूनही वारी करत असला तर 5 रुपयाची गंधगोळी आपली पूजा, आपली पोथी, आपले देव आपल्या बरोबर ठेवत. त्या पाठीमागे नियम फार मोठे. परमात्म्याला करायची संध्या, कपाळाला लावायचा गंध. गंध लावण्याच्या अगोदर कमरेला काय पाहिजे? वस्त्र पाहिजे. कमरेला वस्त्र असल्याशिवाय गंध लावता येत नाही. कमरेला वस्त्र आता सगळं त्यागून आले होते. कमरेला वस्त्र लावण्याची वेळ आली त्यावेळी काय कमरेला लावलं असेल तर ज्या गजेंद्राचं मांसवर्ग महाराजांनी भक्षण केलं होतं, त्या गजेंद्राचं उरलं काय होतं? आता चर्म उरलं होतं. ते चर्माच्या काशी क्षेत्रामध्ये आपल्या कमरेला लावलं. त्याचं वर्णन महाराज करतात. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वास्मिता. त्या गजेंद्राचं चर्म आपल्या कमरेला लावलं. आणि बसण्यासाठी असं कुणाचं केलं असेल तर व्याघ्राचं चर्म ते बसण्यासाठी घेतलं. ते चर्म परमात्म्याने तिथं काय केलं? गोड केलं. मांस गोड केलं, चर्म गोड केलं. हाडं कोणाची गोड झाली? आता फार व्यापक आहे, फक्त नाव सांगून जातो. हाडं गोड झाली. भागवतामध्ये त्यांचं वर्णन केलं. महाराज त्यांचं वर्णन करतात की हाडं गोड केली. दधीची नावाचे ऋषी आहेत. त्या दधीची नावाच्या ऋषींनी देवदानव दैत्य ज्यावेळी युद्ध लागलं, त्या युद्धामध्ये दैवांकडचे अस्त्र संपले. विशाल काय अस्त्र ज्यावेळी दैत्य काढू लागले त्यावेळी आपल्या शरीरातील हाडं त्यांनी भगवंताच्या चरणी अर्पण केली. आणि अर्पण हाडं केल्यानंतर भगवंताने त्यापासून एक शस्त्र बनवलं. त्या शस्त्राचं नाव आहे ब्रह्मास्त्र. त्या ब्रह्मास्त्राची उत्पत्ती दधीचींच्या हाडापासून झाली. की हाडं परमात्म्याने गोड करून घेतली. आणि दुसरे हाडं कोणाची गोड केली असतील तर ती माझ्या चौकोबरायांची गोड केली. चौकोबरायांची हाडं तीन प्रकारे गोड केली. भाषणानंतर पाहू विठोबा. दुसरं नाव मी सांगून गेलो. दुसरे
हाडकुणाची गोड केली असतील ती चोखोबारायांची. तर ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय यांसारखी चरित्र आपल्या प्रत्येकाच्या कानावर ऐकलेली. काही संत असे ज्यांच्या चरित्राचा उच्चार हे झाला नाही किंबहुना समाजाच्या तळागाळापर्यंत ती चरित्र पोहोचली. आता चोखोबारायांचा विचार करत असताना चोखोबाराय म्हणजे कोण सामान्य संत नाही. अल्पकाळ माझ्या हातामध्ये जेवढ्यामध्ये चोखोबारायांचं चरित्र सांगू जातो. चोखोबारायांच्या हृदय परमात्म्याने दोन प्रकारे बोलले. कोण चोखोबाराय, काय अधिकार आहे चोखोबारायांचा? सातार जवळ कोरेगाव आहे. कोरेगाव त्या कोरेगावाचा पाटील आहे. त्या पाटलाचा त्याच्या जीवनामध्ये असा नियम आहे. कोरेगावी एक पाटील दोघाला निज ध्यास त्याला विठोबाचा. त्या पाटलाच्या अंतकरणाची बात अशी, आपल्या शेतामध्ये जे काही पहिलं पीक निघेल त्या पहिल्या पिकाची वाहनी कुणावर जवळ करायचं तर त्या पहिल्या पिकाची वाहनी परमात्म्याच्या चरणावर करायची. जे काही पहिलं पीक निघेल त्याची वाहनी परमात्म्याला करायची. ते परमात्म्याला अर्पण करायचं. कुठं? निज ध्यास त्याला विठोबाचा. पण दरी क्षेत्रामध्ये जाऊन ते परमात्म्याच्या निघायचं. वैशाख मासाचे दिवस आहे. वैशाखामध्ये आंब्याची बाग केलेली, मोहर लागला, रसरशीत आंबे त्या झाडांना दिसू लागले. त्या आंब्याला पाड लागला. पाड लागल्यानंतर ते आंबे उतरवले. ज्यावेळी आंबे उतरवले त्यावेळी पहिल्या दिवशी आंबे उतरवल्यानंतर आंबे निघले 1,600. किती? 1,600 आंबे निघाले. 1,600 आंबे निघाल्यावर त्याची 2 मध्ये विभागणी केली. विभागणी करून त्याच्या नियमानुसार ते पंढरीला रवाना करायचे. विभागणी केली. विभागणी केल्यानंतर एक डाल दिली चोखोबारायच्या पित्याच्या मस्तकावर आणि एक डाल दिली चोखोबारायच्या आईच्या मस्तकावर. चिठ्ठी लिहून पिताजींकडे दिली. सदारूप डालीमध्ये 125 नग आहेत. पंढरी क्षेत्रामध्ये जाणे, नगाला नग मोजून देणे तुमचं काम झालं. चिठ्ठी हातामध्ये घेतलेले काम करत पंढरी क्षेत्रापर्यंत गेले. आत्ताच हयातचं 20वा विठ्ठल मंदिर, त्या 20वा विठ्ठल मंदिराजवळ बसले. तिथं सगळ्या संतांच्या पालखीच्या वाट्या होत्या. त्या 20वा विठ्ठल मंदिराजवळ बसले. परमात्म्याच्या अंतकरणामध्ये काय बाब आली. परमात्म्याला वाटलं आता यांची थोडी परीक्षा करा. नामदेवराय वर्णन करतात, परमात्मा व्रतरूप झाला व्रतरूप घेतलीसे काठी आले हनुवटी गदा गदा. परमात्म्याच्या हनुवटी हलू लागली. व्रतरूप झाला. हातामध्ये काठी घेतलेली, गोडवी पाठीवर टाकलेली. द्वादश मुद्रांचं जे पण परमात्म्याने केलं. गोडग्या इतकं उचल नसून परमात्मा आला. चोखोबारायच्या वडिलांना मला महाराज 8 दिवस काय खाल्लं नाही म्हणजे भुकेलाय. तुमच्या टालीत रसरशीत आंबे दिसतायत म्हणजे एखादा आंबा काढून खाण्यासाठी द्या. चोखोबारायचे वडील म्हणजे आम्ही हमाले ही डाळ आमच्या पुस्तकावर दिली आणि ही डाळ आम्हाला पण घरीपर्यंत पोहोचवायची. मी तर हमाल भारवाही हमाले, माझा काय यामध्ये अधिकार नाही. जर नग कमी पडला तर नागाची रक्कम मला भरावी लागेल आणि तेवढी नगद माझ्याकडे नाही. म्हणजे देवाच्या लक्षात आलं इथं काही आपली डाळ शिजणार, इथं काय आपल्याला आंबा मिळणार नाही. आई साहेबांकडे गेले आणि आई साहेबांना विचारणा केली, आई 8 दिवस काही खाल्लं नाही म्हणजे भुकेलाय. शुद्ध एकादशीचा दिवस आहे, तुझ्या द्वारामध्ये आलोय. रसरशीत आंबे तुझ्या टालीमध्ये दिसत आहेत. पुण्य लाभेल तुला, पुत्र प्राप्ती होईल. असं म्हटल्याबरोबर अंतकरण होईल, पुत्र प्राप्ती होईल म्हटल्यावर म्हणजे काय नगद भरायला लागली तर लागली. जेव्हा एक आंबा म्हणजे ब्राह्मणे काय होतंय तिला डाळीतून एक रसरशीत आंबा काढला आणि परमात्म्याच्या हातामध्ये दिला. त्या ब्राह्मणाच्या हातामध्ये आंबा दिला. त्याने तो फुडला, मुखाला लावला. आता तो परमात्मा आहे. चतुरा तू वनलावण्याचे मुकुट सपावणी धन्य तो भोगा. परमात्म्याने तो आंबा मुखाला लावला. मुखाला लावल्यावर नको नको काला आंबट आहे म्हणजे काय बाबा आहे हा. आता म्हणतो भूक लागली, रसरशीत आंबा आहे, गोड आंबा दिसतोय, वास्त गोड येतोय म्हणजे आंबट म्हणतोय. काय करा म्हणजे आता उष्ट्या तर मागायला दिलाय म्हणजे उष्ट्या आंबा पण पाठीत कसा घालावा. उष्ट्या तू घालता पाठी माझी, उष्ट्या आंबा पाठीत न ठेवता काय केलं असेल कृत्य तिथं तर घेतला ओटी माझी सावित्री. आपल्या ओटी पत्रामध्ये घेतला आणि त्या पत्राला गाठ मारला. गाठ मारून तो आंबा आपल्या ओटी पत्रामध्ये ठेवलेला आहे. पंढरपूरच्या महाद्वारासमोर पोहोचले.
आता महाद्वारासमोर पोचल्यानंतर काका बाहेर आले, दार उघडली, नख मोजले, नख बदले 124. एक नख काय झाला, कमी बसला. एक नख कमी लागतोय, एक नख कमी लागतोय म्हणून काका विसरू लागले. महाद्वारात गडबड चालू म्हणून पंढरीतले लोक पाहिजे तर बोलायला, एक आंबा कमी काय केलं म्हणजे एक आंब्याचं चोख करायच्या पिक्चरा विचारलं, मी तर नाही काय केलं, माझ्या आंबे तेवढेच म्हणजे कांते असे विचार मी पाहतो. कांते पत्नीला विचारतो म्हणजे तिने काय केलंय का. आई साहेबांना विचारलं त्यावेळी आई साहेब म्हणले, अहो ब्राह्मणाला होता, भुकेला होता, 8 दिवस काही खाल्लं नाही म्हटलं म्हणून एक आंबा काढला आणि त्याला दिला. चोख करायचे पुढे म्हणजे का बरं सावित्री असं. आता इथं मग कमी पडलं, या नदी नगाची रक्कम आपल्याला भरावी लागेल, तेवढी रक्कम आपल्याकडे नाही म्हणते, आता काय द्यायचं यांना. आई साहेब ऐका खरं म्हणजे बोल, आंबा दिला त्याने हातामध्ये घेतला, पण तेनेही पुरीता चोखीला नाही, त्याने सुद्धा पुरता खाल्ला नाही म्हटले. मग काका म्हणजे नख दाखवा, नख मिळाला तुमचं काम झालं. महाद्वारामध्ये उभे पंढरीचे लोक गोळा झालेले, शुद्ध एकादशीचा दिवस आहे. ओटीपत्रामध्ये जो आंबा परमात्म्याने मुखाला लावून दिला होता, त्या वटीपत्राची गाठ ज्यावेळी पंढरपूरच्या महाद्वारामध्ये आई साहेबांनी सोडली, त्यावेळी त्या पदरामध्ये आंब्याचं काय झालं असेल, आंबियाचे बाळ झाले. पंढरी लोक बाळ त्या बाळाकडे पाहू लागले सगळे. आंबियाचे बाळ झाले तेव्हा, आंब्याचं काय झालं, बाळ झालं. ते बाळ म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, शुद्ध एकादशी आंबा देवाने चोखीला, संतोषला देव चोखा जन्म पावला. त्या चोखोबरायांचा जन्म झाला. जो अधिकार वेदांचा तोच अधिकार चोखोबरायांचा. पंढरीच्या महाद्वारात पुत्र प्राप्ती झाली म्हणून तेव्हापासून पंढरपूर त्यागलंच नाही, पंढरीमध्ये वास करू लागले. आणि पंढरीत वास करत असताना चोखोबरायांच्या मस्तकावर कृपा झाली नामदेवरायांची. चोखियाच्या श्री कोणाचा हस्त बसला असेल, नामदेव हस्त चोखियाचे श्री विठ्ठल त्रिअक्षरी उपदेशला. विठ्ठल मंत्राचा अनुष्ठान चोखोबराला करायला सांगितलं. चोखोबरांनी तेव्हापासून विठ्ठल 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 चिंतन करावं. परिणाम चिंतनाचा काय असेल तर भार्या गरोदर आहे, गरोदर असणाऱ्या पत्नीने नंद्याला बोलवायला लावलं, एक गेले ते तिकडच, इकडे गरोदर कोणाचं लक्षातच नाही. परिणाम चोखियाची बहीण झाला शरणधर, बहिणी उघडाकर हमारी. चोखोबराच्या पत्नीचं बाळांतर कुणी केलं असेल तर प्रत्यक्ष परमात्म्याने केलं. काय अधिकार होता चोखोबराचा. भगवंत निष्ठे भाव भक्ती खोल्या. काय परिणाम असेल त्या भक्तीचा तर उंच नीचता परमात्मा फळत नाही. त्यांनी सांगितलं प्रमाण. काय उंच नीचता पाहिजे चोखोबराच्या ठिकाणी सांगितलं पाहिजे प्रमाणाला सापेक्ष. म्हणून चोखोबरांकडे काम असायचं. पंढरी क्षेत्रामध्ये जनावर मेलं की त्या जनावराला बांधायचं आणि त्याची विल्हेवाट लावायची. पण एकट्याला ते जनावर ओढणं ज्या दिवशी अशक्य झालं, त्या दिवशी मेलेल्या जनावराचे पाय कोणी खांद्यावर घेतले असतील तर करतो अन्यथा करतो परमात्मा. त्या चोखोबरांसाठी मेलेल्या जनावराचे पाय खांद्यावर घेत होता. उंचनीच काही नेने भगवंत तिष्ठे भक्ती पुण्या चोखा मेया संगे. एवढे म्हणजे मेलेला जनावर, मेलेल्या जनावर परमात्मा ओढत होता. हा अधिकार त्यांच्या जीवनामध्ये होता. अजून त्यांच्या अधिकाराचा एक वर्णन सांगतो, सेवा संपवतो. काय अधिकार चोखोबा. स्वर्गामध्ये इंद्राचा अमृत नसतं, अमृत
आणि अमृत नसल्यानंतर त्या इंद्राकडे विनंती करायला इंद्र गेला नारदांकडे, माझा अमृत नसल्या म्हणजे एवढं शुद्ध करून द्या. अमृत नसलं शुद्ध करून द्या म्हटल्यानंतर नारदांनी सांगितलं अमृत शुद्ध करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही, तुला अमृत शुद्ध करायचं असेल तर म्हणजे पंढरी वैकुंठ विभूतीच्या आधी संतांचे कीर्तनी नाचे देव, संतांच्या कीर्तनामध्ये जिथं परमात्मा नाचतो तिथं जावं म्हणजे तुमचं अमृत शुद्ध होईल. इंद्र आले, परमात्म्याकडे पाहिलं, पंढरीमध्ये दर्शन घेतलं आणि अमृताचा कुंभ परमात्म्यासमोर केला. देवा माझा अमृत नसले एवढे शुद्ध करून द्या. देव म्हटले आता वेळ नाही, एकादशी दिवशी आलाय म्हणजे तुम्ही, आता वेळ झाली कीर्तनाची, कीर्तनाला जायचंय म्हणजे आपल्याला, चला. इंद्र म्हणला अमृत कुंभ घेऊन येऊ. हो म्हणजे अमृतापेक्षा अमृतापेक्षा जास्त अधिकार कोणाचा असेल तर तो कीर्तनाचा आहे. इंद्राने अमृताचा कुंभ हातात घेतला, देवाच्या पाठीमागे निघाला. आता कीर्तन कुणाचं होतं त्यावेळी, कीर्तनकार काय खरं नव्हतं, आता सारखा सोयीसुविधा त्यावेळी नव्हता. त्यावेळी कीर्तनकार एकच, कोण कीर्तनकार, देयामयाची हृदय हृदय कमळी कथा भूमंडळी प्रकट केली. नामदेवराय कीर्तन बद्दालकरी, नामदेवरायच्या कीर्तनामधले टळकरी कोण होते, निवृत्ती ज्ञानदेव सोपान सर्वदा नामयाची कथा ऐकता ते निवृत्तीनाथ ज्ञानोबा सोपान देव सावता महाराज. नामदेवरायच्या कीर्तनाचे कोण आहेत, काय करीत अभ्यास करतात काय मला माहित नाही, ते सहज सांगून जातात. सावता महाराज पंढरपूरला गेले नव्हते, तुझ्या बापाने गेलं प्रमाणे सावता महाराज महिन्याला पंढरपूरला जात होते. नामदेवरायच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहत होते. निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता नामयाची कथा ऐकता. काय करायचं काही सांगायचं. सावता महाराज दर महिन्याला टाळ घेऊन उभे होते. पहिली चाल नामदेवरायच्या कीर्तनामध्ये कोण म्हणतात, अजूनही फळावर प्रगाते, नाव घेतल्याशिवाय चाल म्हणायची, नाव खालून सांगितलं जातं कुणी चाल म्हणायची. जनाबाई महाराज सांगत होते चाल कुणी म्हणायचं, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, ज्ञानोबाला चाल म्हणणार, माऊलीच्या पाठीमागे चाल म्हणायची कुणी. जिथं प्रत्यक्ष ज्ञानोबाला चाल म्हणण्यासाठी तिथं माग कुणी म्हणायचं हा प्रश्न उद्भवायचा. त्यावेळी नामदेवरायच्या कीर्तनामध्ये प्रसंग घडत होता. येवोनिया पांडुरंग सवे टाळ धरी अंग, प्रत्यक्ष परमात्मा टाळ धरत होता. जिथं परमात्मा ज्ञानोबा आहे तिथं अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता देवाचा पितांबर सावध होई देवाईसे होई कबीर. साधूया संतांनी देवाच्या धरले मनगटी, काय झाले म्हणून टचकले जगजेती. टचकला भगवान. कबीर महाराज सांगतात पितांबर पडला देवा. देवाने हात झटकावा नाचावं कीर्तनामध्ये. बोल नाही के कोणाचे कथे नागवा चिनाचे. ज्या कथेमध्ये परमात्मा देहभागाची अवस्थेत नागवा होऊन नाचत होता ती कीर्तनाची उंची आहे. त्या कीर्तनामध्ये परमात्मा देहभागाची अवस्थेमध्ये होत होता, त्याला कीर्तन म्हणत होते. कीर्तन नामदेवरायचं होतं महाराज. आणि त्या कीर्तनामध्ये असा रंग भरल्यानंतर इंद्राला काय वाटलं, काय सुख आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी भावा जन्मा महात. आम्हाला हे आनंद भोगायला मिळावा. कीर्तन झालं, अमृत भागामध्ये घेतलं. देवा अमृत शुद्ध करा. देव म्हणजे थांब, कीर्तन झालंय आता जागरे, जागराला उभा राहा. जागराला उभं केलं इंद्राला. काकडा झाला, काकड्याची आरती झाली. द्वादशीचा दिवस उगवला. इंद्र म्हणला देवा अमृत. अमृत म्हटल्यानंतर देव म्हणजे चल अमृतापेक्षा सुंदर जेवण देतो म्हणजे तो चोकोबा यांच्या घरी जेवायचं म्हटल्यानंतर मात्र इंद्र चालला. इंद्र म्हटलं मी कसं यायचं तिथं, मी देव म्हटले. देव म्हणजे काय परमात्मा म्हणला यायचं असेल तर येऊ नको, तुला काय त्याचा आग्रह. इंद्र म्हटलं नाही तुम्ही निघाला म्हटल्यावर मी येतो, पण जेवण नाही करणार नको करू म्हटलं. संतांच्या पंगती चोखोबराच्या द्वारामध्ये बसल्या. संत समुदाय सुखियांचे घरी चोखोबराच्या द्वारामध्ये पंक्ती बसल्या. स्त्री ते वाढी ती चोखियाची. आई साहेब वाढतायत. देवाने सांगितलं आई साहेब रात्रभर उपाय म्हणजे कीर्तन झालं, जागर झाला, काकडा झाला. उष्णता वाढली म्हणजे शरीरातली शमण्यासाठी काहीतरी द्या. पित्त वाढले. आता पित्त वाढल्यावर त्यावेळी काय औषध होतं, ओमी. त्यावेळी पित्त क्षमण्यासाठी औषध आई साहेबांनी ग्लास भरला. कशाचा, शुद्ध म्हणून आता ही पितसे हरी. परमात्म्याने दह्यामध्ये पाणी टाकलं.
लागलं आणि पिऊ लागले चोखोबाराच्या घरी. आता ते पाहिल्यावर इंद्र मात्र खावायला, देवा इतके वेळ मला थांबवून ठेवलंय, स्वतः मात्र प्रश्न करताय म्हणजे आम्ही काय खायचं, आमचा अमृत शुद्ध करून द्या, आमच्या मार्ग मोकळा करा. देवाने विचारलं कुठे तुझा कुंभ, म्हणजे तिथं गोरा ठेवलाय. चोखोबाराच्या आवाजला, काय हो देवा, तो इंद्र आलाय म्हणजे त्याच्या अमृताचा कुंभ नसला तेवढं शुद्ध करून द्या. पलीकडून आवाज आला देवाला, देवा त्याला अमृत शुद्ध झालंय सांगा, घेऊन जा म्हणा. हे आवाज जसा इंद्राने ऐकला तसा इंद्र दचकला, म्हणला देवा तुम्ही तर तुमची जागा सोडली नाही, अमृत शुद्ध केलं तुम्ही. देव म्हणजे पाहायचंय तुला अमृत शुद्ध कोणी केलं. परमात्म्याने त्या इंद्राला दिला दाखवली. चालता चालता चोखोबाराच्या करंगळीचा स्पर्श अमृताच्या कुंभाला झाला. त्या परिणामात काय झालं असेल तर अमृताचा कुंभ शुद्ध झाला. स्वर्गीय अमरनाथाचे अमृत नासले आणि चोखियाचे करंगळी अमृत शुद्ध झाले. एवढा अधिकार ज्यांचा होता ते चोखोबारा आहे. मंगळवेढ्याच्या ठिकाणी अंगावर भिंत पडली. नामदेवला हस्ती प्रक्षालनासाठी गेले. देवाला विचारता येत नामा म्हणे, देवा कैशा ओळखाव्या. देव म्हटले, जे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणे ते हाड माझ्या चोखोबाच आहे. कानाला लावून नामदेवराने कलशामध्ये टाकावं. पंढरीत घेऊन आले. वैशाख वद्य पंचमी देह अर्पण केला. वैशाख वद्य त्रयोदशी परमात्म्याच्या पितांबरामध्ये नामदेवराने जी हाड ओतली ती हाड कुणाची होती, देवाचे. अंजळी तिला गजर विठ्ठल नामे अंबर गरजत असे. विठ्ठल विठ्ठल नामचिंतनाने ते अंबर गरजावं. ती हाड होती चोखोबारांची. वैशाख वद्य त्रयोदशीला परमात्म्याने स्वतःच्या हाताने काय केलं असेल तर त्या चोखोबारांना पंढरपूरच्या महाद्वारामध्ये समाधी दिली. आणि देव सांगताय, चोखा माझा जीव, चोखा माझा भाव, कुलधर्म देव चोखा माझा, माझ्या चोखियाचे करील तो ध्यान, तयामध्ये विघ्न पडो निधी. त्यांनी म्हणावं, माणूस चर्महार देवा अवघेची बोल, कोणी ते जे जे हरिरंगे रंगले, काही नवचे वाया गेले भक्ती. शंकासुराने वेद लपवले, समुद्राच्या तळाला नेऊन ठेवले. समुद्राच्या तळाला वेद लपवल्यानंतर परमात्म्याने मला हा अवतार घेतला. त्या शंकासुरा सहित वसुंधरा वरती आणली. शंकासुराने वेद लपवले म्हणजे ते ठिकाण काय होतं, शंख. त्या शंखामध्ये त्याचं वास्तव्य होतं. त्यातून त्याला बाहेर काढला आणि भगवान शंकराच्या स्वाधीन केला. भगवंत मारत असताना त्याने विचारलं, वेद लपवलेत मी, वेदांचा उच्चार माझ्या मुखातून झालाय, काही चिंतन झाले, त्याचा परिणाम. देव म्हणले, तुझा वध होईल, पण तुझ्या शंखामध्ये वास्तव्य केले तू शंख मी अविरत माझ्या डाव्या हातामध्ये वागवेल. वेद काय शंकासूर त्याचे वागवी कडेवर सांगतायत. एवढा तो काय म्हणे ऐसा तमालिया भक्तिरसा भराडी म्हणजे आषाढ होते कुणासाठी, जे जे हरिरंगे रंगले, काही नवचे वाया गेले. ज्ञानेश्वर देवा अवघे गोड, जे जे हरिरंगे रंगले, काही नवचे वाया गेले. वेद काय शंकासूर त्याचे वागवी कलेवर, जे जे हरिरंगे रंगले, काही नवचे वाया गेले. तुका म्हणे ऐसा बनाडिया भक्तिरसा, जे जे हरिरंगे रंगले, काही नवचे वाया गेले. आता म्हणजे अवकाश अभंगाचा भाव आपण समोर केला. पुन्हा एकदा 2 मिनिटांमध्ये अभंग सांगायचा तर महाराज सांगताय, ज्यांनी जीवनामध्ये उच्चोत्तम कोटीची भक्ती केली, ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती हे प्रेमयुक्त साधन आहे, त्या भक्ताचं जीवनात काही वाया जात नाही, काही वाया जात नाही. ना मांस चर्म हाड देवा घेची गोड. परमात्मा सर्वांगाने त्यांना गोड करतो. कोण असे, जे जे हरिरंगी रंगले, ज्यांनी स्वतःला भक्तीच्या रंगामध्ये रंगवून घेतलं, काही नवचे वाया गेले, त्यांचं काही वाया गेलं नाही. परिणाम असे कोण, महाराज सांगतात, शंकासुरासारखा सुद्धा रत्ना वेद काय शंकासूर परिणाम त्याचे वागवी कलेवर. त्याचं कलेवर म्हणजे काय
काय तर परमात्म्याच्या हातात शंख आहे. शंख डाव्या हातामध्ये जो परमात्म्याचा शंख आहे ती शंका सुनाचाच गल्यावर आहे. खूप करायचं सांगताय एवढा तो भक्तीसाठी काय आशा दूत आहे. तुका म्हणे ऐसा बरा या भक्तिरसा कोणते भक्त जे जे हरिभंगी मंगले काही कवचे वाया गेले म्हणते अवकाश अभंग प्रतिपादन केला. ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने येणं झालं पहिल्यांदा चालू आहे करून आमच्या अमोल महाराज बंकर महाराजांच्यामुळे खऱ्या अर्थाने येणं झालं. आपण आयोजक नियोजक सर्व मंडळी असतात. विद्यार्थी संस्था चालक आहेत आदी करून सर्वजण आमचे मनोज महाराज आहेत, विशाल महाराज आहेत, कुणाल महाराज आहेत आदी करून आता मोरे महाराज आहेत. दिसते तेवढी आता ही मंडळी म्हणजे मला दोस्तर घालता येत नव्हते तेव्हापासून मी आमच्याकडे अजूनही मला काही येत नाही. पण ही सगळी प्रेमाची माणसं आहेत. यांच्या समवेत असताना प्रभू तुम्ही महेश्वराची मूर्ती मी डोळा आमची तसे भक्ती भावनी बोलवते स्वीकारायला की दर्शन आमचे सोबतात सगळी जुनी मंडळी आहेत. यांच्या समोर आम्ही लहान लहानच आहे. या न्यायाने सर्वांचे दर्शन घेतो. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करत असताना बोलण्याच्या ओघात एखादा वेळा शब्द केला असून तो बुद्धीचा दोष समजा. जेवढं काय उचित ते नामदेव यांचे स्वामी पूज्य केशव महाराज नामदास महाराजांच्या कृपेने प्राप्त झालं ते आपण समोर देण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा परमात्मा चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम नामदेव. Thank you.